नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. निबंध लेखन आणि एकंदरीतच लेखन प्रक्रिया त्याच्यामध्ये काही ना काही एक एनरिचमेंट होण्यासाठी एक उपक्रम मी कालपासून सुरू केला आहे, रीड विथ स्वप्नील नावाचा. कालचा अनुभव मी काल इथे शेअर केला होता की निबंधाच्या विषयाला चिकटून राहून आणि भाषा जी आहे ती त्या निबंधाच्या विषयाला साजेशी जी आहे ती वापरून चांगला निबंध लिहिण्यामध्ये दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांना अडचणी येतात. शब्दसाठा कमी पडतोय, कॉन्टेंट कमी पडतोय, विचार कमी पडतायत आणि निबंधाच्या विषयाला कसं आपण तिथे स्ट्रीमलाईन व्हायचं याचं टेक्निक जमत नाही आहे. अशा अनेक अडचणी विद्यार्थी माझ्याबरोबर डिस्कस करतायत. फक्त स्पर्धा परीक्षांची ती तीच पुस्तकं वाचून जर तुम्हाला वाटत असेल की आपला निबंध चांगला होईल किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी होईल तर तसं होणार नाही आहे. काही ना काही एक 10 मिनिटाचं 15 मिनिटाचं वाचन हे आपल्याला उपयुक्तच ठरतं. काल आपण जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकातला एक तुकडा वाचला आणि काल किती ते इंटरेस्टिंग आहे की सुरुवात त्यांनी केली की अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये त्यांना नेण्यात आलं आणि स्वागत करताना अमावस्या आहे आणि मग त्या फोर्टनाईटचं वर्णन त्यांनी पुढचं केलं आहे 15 दिवसांचं. कसा तो चंद्र जो आहे तो तिथे साक्षीला आहे त्यांच्या. आणि मग ते हळूच त्यांनी विषय प्रवेश करताना भारतामधला दुष्काळ आणि दुसरं महायुद्ध यांचं वर्णन केलं आहे की तिकडं कशी माणसं मरत होती, त्यांच्या मृत्यूला काहीतरी कॉज आहे, त्यांच्या मृत्यूला काहीतरी कार्यकारण भाव आहे. इथं जे मरतायत त्यांच्या मृत्यूला काय कार्यकारण भाव आहे. आणि असं म्हणत म्हणत मग ते शेवटी चीनपर्यंत नेतात की स्वतः एवढे रिसोर्स त्यांच्याकडे नसताना सुद्धा माझी मदत करणारे चीन आणि आयर्लंड आहे. भारत ही मेमरी कशी विसरू शकेल. रूझवेल्ट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं त्यांनी उदाहरण घेतलं की फ्रीडम फ्रॉम वॉन्ट तुम्ही म्हणता. आता रूझवेल्ट यांचे 4 फ्रीडम्स आपण काय डिस्कस केले, त्यातलं फ्रीडम फ्रॉम वॉन्ट आपण लिहू शकतो निबंधामध्ये. एखादा मुद्दा जर आपण ठरवलंच ना तर आपण फिलॉसॉफिकली चातुर्यानं तो निबंधामध्ये आपण इन्सर्ट करू शकतो. म्हणून हे सगळे मुद्दे आपण नोटमध्ये लिहून घ्यायला पाहिजे की बाबा रूझवेल्ट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी काही फ्रीडम सांगितले. 4 फ्रीडम आहे, स्पीच अँड एक्सप्रेशन आहे, फ्रीडम फ्रॉम वॉन्ट आहे. काय आहे वॉन्ट? इकॉनॉमिक सगळी इक्वॅलिटी आणण्याकरता ग्रेट डिप्रेशन जे काही सगळं आलेलं आहे 1929चं, सगळे न्यू डील जे ची चर्चा आहे वर्ल्ड हिस्ट्रीमधली, तर त्याच्यासाठी त्यांनी म्हटलं होतं की हे जी काही वॉन्ट आहे तुमची, गरज म्हणण्यापेक्षा लालसा आहे, त्याच्यापासून स्वातंत्र्य हवं. मग हे तुम्ही कुठेही लिहू शकता. बेरोजगारीच्या संदर्भात लिहू शकता, पॉवर्टीच्या संदर्भात लिहू शकता, स्त्रियांच्या संदर्भात लिहू शकता. काहीही तुम्ही सोशल सायन्सेसमध्ये कुठलाही टॉपिक कुठलेही मुद्दे तिथे चातुर्याने आणू शकता. तर तोच एक्सरसाइज जो आहे रीड विथ स्वप्नील हा आज आपण पुढे नेत आहोत. तुम्ही बोर्डवर बघितलं असेल की गो वी करंदीकर, ज्यांना आपण कवी विंदा करंदीकर म्हणूनही ओळखतो, ते जे गद्यलेखन करत असत ते त्यांच्या मूळ नावाने म्हणजे गो वी करंदीकर, गोविंद विनायक करंदीकर, आणि कविता लेखन ते करत असत तेव्हा ते विंदा करंदीकर असं नाव जे आहे ते लावत असत. ज्ञानपीठ अवॉर्ड ज्यांना मिळालेलं आहेत असे विंदा करंदीकर. आपल्या मराठी साहित्याच्या ऑप्शनलमध्ये सुद्धा त्यांच्या मृद्गंध हा कविता संग्रह लावलेला आहे. तर आज आपण मराठी भाषेतनं निबंध लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांकरता या गोवी करंदीकरांचाच म्हणजेच कवी विंदा करंदीकर यांचाच स्पर्शाची पालवी नावाचा अत्यंत छोटा निबंध वाचणार आहोत. स्पर्शाची पालवी हा मराठीतला अत्यंत गाजलेला आणि महत्त्वाचा निबंध आहे. मराठीतला अत्यंत गाजलेला आणि महत्त्वाचा निबंध आहे. अत्यंत छोटा निबंध आहे. 10-15 मिनिटातच तो आपला वाचून होईल. स्पर्शाची पालवी, स्पर्श ज्याला आपण म्हणतो, टच ज्याला आपण म्हणतो, की कसं निबंधाच्या विषयाला जोडून लिहिलं जावं, त्या निबंधाच्या विषयाला चिकटून कसं चालावं, काय करावं. स्पर्शाची पालवी म्हटल्यानंतर की अरे स्पर्शासंबंधी आता काहीतरी ओळी येणार आहेत, 1000-2000 शब्द येणार आहेत. काय त्यांनी त्याच्यात केलंय ते आपण ऐकूयात. ही जी काही रीड विथ स्वप्नील नावाची माझी सिरीज आहे याच्यामध्ये मी काही इथं शिक्षक म्हणून या भूमिकेत मी आलेलो नाही आहे की याच्या नोट्स काढा किंवा काय. सहज कुठे मेसवर जाताना, रात्री काय झोपताना कानात हेडफोन टाकून तुम्ही शांतपणे ऐकलत तरी ते होऊ शकतं. श्रवण नावाची जी गोष्ट आहे ना त्यानं पण तो एक ज्ञानमार्ग आहे. प्राचीन भारतामध्ये मुद्रण येण्या अगोदर प्रिंटचा सगळा शोध लागण्यापर्यंत श्रवण भक्ती होती की ज्ञान मिळवण्याचा मार्ग जो आहे की तो ऐकण्यात नाही. तर तसंच तुम्ही हे ऐकू शकता. ऑडिओ बुक्स जसे ऐकता तसं आपण शांतपणे स्पर्शाची पालवी हा करंदीकरांचा निबंध वाचूया आणि ते स्पर्श नावाच्या संवेदनेला, भावनेला कसा हात घालतायत ते बघूया. अजून संध्याकाळ रेंगाळत आहे,
तिला पृथ्वीचा स्पर्श सोडवत नाही. संध्याकाळेला पृथ्वीचा स्पर्श सोडवत नाही. तिचे सोनरेशमी हात पृथ्वीच्या गळ्यात अडकलेत. तिच्या स्पर्शाने वाळूसुद्धा शहारली आहे. आज माड मोरपिसे आहेत. आपल्या झावळ्यांचा पिसारा फुलवून तेही मावळतीत मिसळले आहेत. आता अंधार नाही आणि प्रकाशही नाही. फक्त त्यांचा परस्परांना होणारा स्पर्श तेवढा शिल्लक आहे. निजलेल्या मुलाच्या अंगावरचा हात आईने हळूहळू काढून घ्यावा, तशी संध्याकाळ आपला हात हळूहळू काढून घेत आहे. निजलेल्या मुलाच्या अंगावरचा हात आईने हळूहळू काढून घ्यावा, तशी संध्याकाळ आपला हात हळूहळू काढून घेत आहे. तिची बोटे निवलेली आहेत, अबोध स्पर्शाने भरलेली आहेत. स्पर्श शीर्षक आहे. दर एक वाक्याआड स्पर्श नावाची गोष्ट ते हायलाईट करत आहेत. पूर्वी प्राणही स्पर्शरूप होता. त्यावेळी शेफारलेल्या सोनचाफ्याला नाक फुटले नव्हते. जाई जुईबरोबर फुगडी खेळणाऱ्या वाऱ्याच्या लहरींना कान नव्हते. झांबऱ्या चिंचा जिभेच्या मुळातून निथळत नव्हत्या. अगोदर झाड की अगोदर बी असा खुळा प्रश्न कोणी कोणाला विचारित नव्हता. जिज्ञासा नव्हती आणि ज्ञानही नव्हते. माणसाच्या कवटीचा छेद घेणारे ते विजेचे पाते अजून लखलखले नव्हते. प्राचीन माणूस काय आहे याचं वर्णन कोणी बोलू शकत नव्हता आणि कोणी ऐकूही शकत नव्हता. खरे म्हणजे अजून अवतरण चिन्हामध्ये कोणी हा चमत्कारिक प्राणी जन्मलाच नव्हता. तो प्राणाचा प्रारंभ होता. त्यावेळी सर्व इंद्रिये स्पर्शामध्येच दाटलेली होती. स्पर्श ही जी संवेदना आहे ती आदिम आहे, जुनी आहे. तो प्राणाचा प्रारंभ होता. त्यावेळी सर्व इंद्रिये स्पर्शामध्येच दाटलेली होती. स्पर्शातच सर्व जाणीव पसरली होती. वासना अथांगाने तुडुंबली होती. सृजनाची ती पहाट होती. ज्यावेळी पहिल्या स्पर्शाचे संवेदन झाले त्याचवेळी आत्म्याचा जन्म झाला. त्याचवेळी विश्वामध्ये पहिली महत्त्वाची क्रांती घडून आली. त्या क्रांतीचा प्रारंभ हे अजूनही एक गर्भगूढ आहे. म्हणूनच मी स्पर्शवादी आहे. काय म्हणतात गोवी करंदीकर? मी स्पर्शवादी आहे. मला वाटते प्रत्येक कलावंत हा स्पर्शवादीच असतो. त्याची प्रत्येक कलाकृती ही या गर्भगूढ क्रांतीचा अनंतोत्सव साजरा करीत असते. वस्तूचा स्पर्श भोगल्याशिवाय मला तिचे पुरे आकलन होऊच शकत नाही. सागवानाच्या गुळगुळीत टेबलावरून मधून मधून हात फिरवल्याशिवाय मला माझी खोली परकी वाटते. स्पर्शाची पालवी शीर्षक निबंधाचं आहे. मग निबंधाचे लेखक कशा पद्धतीने त्या शीर्षकाला न्याय देत आहेत? काल मला एका मुलीने प्रश्न विचारला की सर, माझं लिहिता लिहिता असं होतं की 2 उतारे झाल्यानंतर मी सुटून जाते मोकाट. निबंधाचा विषय काय आहे ते मला थेट आणखी 100-200 शब्द पाडल्यावर लक्षात येतं आणि मग माझ्या लक्षात येतं मी कुठेतरीच भरकटले. मला प्रयासानं स्वतःला परत परत आणावं लागतं की निबंधाचा विषय हा आहे. लक्षात येतं मला काय म्हणायचं. कशा पद्धतीनं चांगले लेखक निबंध नावाच्या गोष्टीला, शीर्षक नावाच्या गोष्टीला सतत चिकटून चालतात. काटे चमचे वापरून जेवणारी माणसे ही माझ्या कल्पनेप्रमाणे नेहमीच अर्धपोटी असतात. चहा पिताना सुद्धा कपाभोवती पंजा आवळून हळूहळू घोट घेत चहा पिणे मी अधिक पसंत करतो. स्पर्श नावाच्या संवेदनेला अधोरेखित करण्यासाठी चहाच्या कपाचं उदाहरण आहे की आपल्याला ते वाचल्या जाणवतं बघा. आपण सकाळी चहा प्यायला जातो, टपरीवर जातो, आपले जे काही ठेपे असतात तिथे जातो. तो जो गरम कप आहे किंवा तो पेला आहे तो असा आपण हाताला लागतो तर इथं त्याची ती उष्णता जी आहे ती सगळी आपल्याला जाणवते. चहा पिताना सुद्धा कपाभोवती पंजा आवळून हळूहळू घोट घेत चहा पिणे मी अधिक पसंत करतो. पाकळ्यांवरून हळुवारपणे हात फिरवल्याशिवाय
कोणत्याही फुलाचा सर्व सुगंध मला अनुभवता येत नाही. खऱ्या अर्थाने मला नमस्कारही करता येत नाही. त्यातून काहीच व्यक्त होऊ शकत नाही. म्हणून मला काही बोलायचे असले की मी मित्रांच्या खांद्यावर हात टाकतो. आपल्याला दिसतात ना जाताना येताना, तुम्ही जाता की नाही मित्राच्या खांद्यावर हात टाकून, स्पर्श. मग शब्दांना आपली वाट सापडू शकते, नाहीतर ते कुठेतरी जातात, भरकटत सुटतात, स्वतः भोवतीच घुमत बसतात, आकाशावर पाठ घासतात किंवा पाताळात दडी घेतात. ते पृथ्वीला भिडत नाहीत, अस्तित्वामध्ये भिजत नाहीत. ती फक्त नकली नाणी असतात. पण खांद्यावर हात टाकला की सारे ठीक होते. त्या स्पर्शाच्या आधाराने शब्दांचे ओठ भावनेशी भिडू लागतात. माझी सुखदुःखे ही फक्त स्पर्शपल्लवी भाषाच बोलू शकतात. तीच प्राणाची आदिभाषा आहे. त्याला जेव्हा खरे खरे काही सांगायचे असते तेव्हा तो ते स्पर्शातूनच सांगत असतो. त्याला जे आठवावेसे वाटते ते सुद्धा त्याच्या स्पर्शातच साठवलेले असते. स्पर्शामध्ये अपार सामर्थ्य आहे. दोन जीवांनी परस्परांना स्पर्श केला की संस्कृतीने उभ्या केलेल्या भिंती धडाधड कोसळून पडतात. जीवाच्या मूलभूत अद्वैताचा साक्षात्कार होऊ लागतो. सहानुभूतीच्या संथ प्रवाहातून आपण आपल्या मुळाकडे वाहू लागतो. गुरा वासरांना सुद्धा स्पर्शाचा अर्थ कळू शकतो. ग्रामीण भागातले जे लोक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना हे वाक्याचा अर्थ कळू शकेल. आपल्या गाया असतात है ना, बैल असतात, गोरी असतात, आपण हात लावतो बघा कपाळावरती, कसं थरथर आपल्याला जाणवते. पाठीवरनं हात फिरवल्यावर शेतकऱ्यांच्या घरातनं आलेले कॅन्डिडेट जे आहेत त्यांना लक्षात येत असेल की गुरा वासरांना सुद्धा स्पर्शाचा अर्थ कळू शकतो. त्या भाषेतून आपण सबंध प्राणीसृष्टीशी बोलू शकतो. माझ्या धाकट्या भावाचा गोठ्यातल्या जनावरावर जीव असे. या स्पर्शाच्या सहाय्याने तो आपल्या लाडक्या लुक्याशी तासनतास बोलत बसे. लुक्या लोकडा होता आणि दिवसभर बुळकत बसे, पण तरी तो त्याला आवडत असे. अभ्यास करायला जातो असे सांगून बापू गोठ्यात जाई आणि लुक्याशी टिवल्या बावल्या करीत बसे. तानप्या म्हशीच्या काथोटलीतले आंबवन आईला न विचारता तो लुक्याला घाली. मग म्हशीला पानवण कमी पडे. एकदा आईला हे उमगले आणि मग ती खूप रागावली. दुसऱ्या दिवशी बापूवर पाळत ठेवण्यासाठी मी काथोटली जवळच उभा राहिलो. बापू आला आणि माझ्याकडे न बघता तरातरा लुक्याच्या मेंढाकडे गेला. त्याला पाहिल्याबरोबर लुक्याने ओढ घेऊन धुसमुसळेपणा करायला सुरुवात केली. मग बापूने आपले कोरडे हातच लुक्याच्या तोंडापुढे धरले. लुक्याने ते लुचक लुचक चाटले आणि मग लुक्या शांत झाला. जनावर जे आहे हात चाटतं बघा. पण बापू मात्र रडत होता. बापूचे लाळेने बुळबुळीत झालेले ते हात मला पुष्कळदा दिसतात. आता लुक्या नाही आणि बापूही हाकेच्या पलीकडे आहे, पण ते हात अजूनही इथे आहेत. आणि तसेच ते दुसरे हात त्या गंग्या महाराच्या पोराचे. गंग्या महाराचा पोर आमच्याच वर्गात होता. त्यावेळी महाराच्या पोरांना बाजूला बसवीत. संवेदनशील लेखन करता करता सामाजिक राजकीय आशयाकडे आपसुक जाणे, स्वतःच्या भावाची जनावराविषयीची माया सांगून हलकेच दलित आणि अस्पृश्यांविषयी बोलणं, कसं ट्रान्झिशन असतं. इमोटिव्ह एलिमेंट म्हणजे निबंध हा भावनाशील असावा, तर्कवादी असावा, विचारप्रवण असावा, सगळे गुण निबंधामध्ये असावेत. तो पोएटिक असावा, तो बुद्धिवादी असावा, तो तात्विकही असावा. त्यानंच तो इव्हॅल्युएटरच्या मनामध्ये जातो, शिरतो आणि मार्क हातातनं सुटतात. गंग्या महाराचा पोर आमच्याच वर्गात होता. त्यावेळी महाराच्या पोरांना बाजूला बसवीत, म्हणजे ते जे अस्पृश्यतेचं वर्णन केलंय, आमचे मास्तर त्याला म्हारडा म्हणत, त्यावेळेचं जे वर्णन आहे, आणि आम्ही त्याला म्हारकुंडा म्हणत असू. स्वतःचं जे काही कन्फेशन केलंय त्याला आपली जीभ बाहेर काढण्याची चमत्कारिक सवय होती. मास्तर म्हणत, याला थोडं चाटायला शेण आणून द्या रे.
मग चटकन तो जीभ आत ओढी आणि सगळा वर्ग ख्याख्या करून हसू लागे. पण मास्तर दुकानावर गप्पा मारायला गेले की तो आमच्या पुढे येऊन शिवतय शिवतय करून आम्हाला भीती दाखवी. छूत अछूत जे आहे ना, अस्पृश्यता किती भयानक आहे. आणि हा जो खेळ आहे की लहान मुलगा आहे तो म्हणतो की मी आता तुम्हाला शिवतो बघा. स्पर्श म्हणजे एकच भावना आहे, स्पर्श. आणि अस्पृश्यांच्या लेखी स्पर्श काय आहे? मग कशा पद्धतीनं त्या एका शब्दाभोवती करंदीकर खेळत आहेत की एका वेळेला त्याचं संवेदनशील चित्र उभं करायचं आणि त्याच वेळेला सामाजिक राजकीय आशय देऊन त्याची दाहकता पण सांगायची की तो अस्पृश्य जो काही मुलगा आहे तो म्हणतो की शिव का स्पर्श पुन्हा इथं येतो. त्यावेळी महाराच्या शिवाशिवीची आम्हाला फार भीती वाटे. त्या वेळेपासूनच महाराच्या स्पर्शाविषयी माझ्या मनामध्ये एक विकृत आकर्षण व भीती निर्माण झाली. अजूनही त्याचे अवशेष शिल्लक असावेत, कारण महार म्हटला की मी त्याला अधिक जवळ बसवण्याचा प्रयत्न करतो. करंदीकर महार म्हटला की मी त्याला अधिक जवळ बसवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याशी मी सहजपणे वागू शकत नाही. अस्पृश्यता हा स्पृश्यांना मिळालेला शाप आहे. काय वाक्य बघा, काय म्हणतात करंदीकर? अस्पृश्यता हा स्पृश्यांना मिळालेला शाप आहे. की आमचं चुकलंय, आम्ही जे स्वतःला स्पृश्य म्हणतो, वरचे म्हणतो, हा आम्हाला मिळालेला शाप आहे. कारण स्पर्शाच्या संवेदनेमध्ये सहजतेला फार महत्त्व असते. फक्त रोमॅन्टिक हळवं बोलत नाही आहेत, सामाजिक राजकीय विषयांकडे ते जातात. सर्व बाजूने बघणं, 360 डिग्रीमध्ये त्या निबंधाच्या विषयाला बघणं हे स्किल आहे. बाकीची इंद्रिये जाणिवेच्या आवर्तातून निर्माण झालेली आहेत. जाणिवेच्या प्रवाहातील ते भोवरे आहेत. एक वेळ अशी येईल की हे भोवरे नाहीसे होतील. पुन्हा जाणिवेचा प्रवाह एकात्म होऊन संतपणाने वाहू लागेल, तेव्हा सर्व इंद्रिये स्पर्शामध्ये बुडून जातील. स्पर्श हे माणसाचे पहिले इंद्रिय आहे आणि कदाचित तेच इंद्रिय शेवटी शिल्लक राहील. स्पर्शाचीच भाषा शेवटी राहते की नाही. मूल लहान बाळ जे असतं त्याला बोलता येत नाही, ते आईशी स्पर्शातूनच बोलतं ना. तुम्ही हा अनुभव पण बघितला असेल की एखादं बाळ आहे ते खूप रडतं जोवर त्याची आई दिसत नाही आणि आईने त्याला घेतलं की ते क्षणात शांत होतं. स्पर्शाची जी भाषा आहे, प्राथमिक भाषा, पहिली भाषा. म्हणूनच जे इतर इंद्रियांना झेपत नाही ते स्पर्श व्यक्त करू शकतो. भक्तीची किंवा प्रीतीची परिसीमा स्पर्शाशिवाय काही बोलू शकत नाही. स्पर्श हाच शेवटचा शब्द असतो. पुढे आता ते एक ॲनेक्डोट देतात. म्हणजे मी कालच त्या निबंधाच्या सेशनमध्ये एकाला सांगितलं की ॲनेक्डोट द्यावा. असा प्रसंग, एखादी छोटी कथा जी विश्वासार्ह वाटेल त्यानं निबंध सुरू करता येऊ शकतो किंवा निबंधाच्या मध्ये ती सांगता येते. काय इथं त्यांनी दिलं आहे बघा. रत्नागिरीला नेहरू आले तेव्हा एक 6 वर्षांचा मुलगा त्यांना पाहायला गेला. तो परत आला तेव्हा माझ्या स्नेहांनी त्याला विचारले, नेहरूंना पाहून तुला काय वाटलं? क्षणभर तो घुटमळला आणि नंतर म्हणाला, मला त्यांच्या अंगाला हात लावावासा वाटला. मला त्यांच्या अंगाला हात लावावासा वाटला. नेहरूंच्या व्यक्तिमत्वाचा एवढा मोठा गौरव अजून कोणीही केलेला नाही. जे लहान मुलांनी केलं की मला त्यांना हात लावावासा वाटला, एवढा मोठा गौरव कोणीही केला नाही असं करंदीकर म्हणतात. कारण ती सर्वात प्रांजळ अभिव्यक्ती आहे. त्यांच्या जवळ जावं असं वाटलं, त्यांना हात लावावा असा वाटला, एवढे त्याला ते आपले आपले वाटले, एवढी माया त्याच्या मनामध्ये ती निर्माण झाली. नेहरूंचं अस्तित्वच तसं होतं. स्पर्शामधून समाधीपर्यंत पोचता येते. निदान कलावंताला ज्ञात असलेल्या समाधीपर्यंत तरी निश्चित पोचता येते. फुले दिसली की डोळे मिटावेत, पानांवरून हात फिरवावे, त्यांच्या रेषांना रापत जावे, नंतर मिटलेल्या डोळ्यांवर फूल घोळवावे, त्याच्या स्पर्शामध्ये डोळे हरवावे. असे केल्याने काय होते तर डोळ्यातल्या भावलीचे लग्न लागते. स्पर्शामधून समाधीपर्यंत पोचता येते. मुके होऊन मुलात जावे, जावळामधून बोटे फिरवावी, पाठीवरून हात फिरवावा, गुबऱ्या गुबऱ्या तळहातांचा ओठ विसरून पापा घ्यावा, नंतर किरंगळी, मिरंगळी, मध्यांगळी, देवकी, बाप्या या सर्व मंडळींशी गप्पा कराव्यात. नंतर हळूहळू कोपरघाटाने खांदेगडावर जावे, शेवटी गळ्याखाली कुचक्कुला कानो करावा. असे केल्याने काय होते, 7 जन्मांची 7 फुलपाखरे आपल्या टकलावर येऊन बसतात.
आणि इथं हा निबंध संपतो. काय घेण्यासारखं आहे? तंत्र म्हणून काय घेण्यासारखं आहे? दर 2 वाक्यांमागे स्पर्श. निबंधाच्या शीर्षकाशी एवढं चिकटून चालणं आहे, संवेदनशील बोलणं आहे, राजकीय मुद्दा देणं आहे, एक ॲनेक्डोट, एक कथा सांगणं आहे, साधी भाषा वापरणे, करंगळी, तो खेळ सांगणं आहे, कुचक्कुल करणे हे सांगणं आहे. आणि खूप मोठे विद्वान आहेत, म्हणजे गोवी करंदीकर म्हणजे फारच मोठे विद्वान आहेत. सगळ्या दर्शनशास्त्राचं ज्ञान आहे, साहित्यशास्त्राचं ज्ञान आहे, ज्ञानपीठ मिळालेले कवी आहेत, त्यामुळं विद्वत्तेचा प्रश्नच उरत नाही. पण अशी व्यक्तीसुद्धा ज्या वेळेला निबंधाचा विषय स्पर्श असतो तेव्हा त्या संवेदनेनं ते लिहिते. त्यामुळे जसा निबंधाचा विषय असेल तशी लेखणी बहरली पाहिजे. ठीक आहे. रीड विथ स्वप्नील या प्रोग्राममध्ये आपण असंच काही टिपणं, निबंध, तुकडे वाचत राहूयात. धन्यवाद.